कधी विचार केलाय की आपण जे काही पुस्तकात वाचतो ते खरं तर प्रत्यक्षात कसं दिसतं, कसं काम करतं? आज आपण क्षेत्र भेटीबद्दल बोलणार आहोत, जी फक्त एक शालेय सहल नाहीये, तर आपल्या आजूबाजूच्या जगाला अगदी जवळून अनुभवण्याची एक जबरदस्त संधी आहे. चला तर मग याच क्षेत्र भेटीच्या माध्यमातून काहीतरी नवीन आणि रंजक शिकूया. आपण निवडणुकांबद्दल कितीतरी ऐकतो नाही का? मतदान, निकाल, पण पडव्यामागे ही सगळी प्रचंड मोठी प्रक्रिया नक्की चालते तरी कशी? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला आजच्या या प्रवासात शोधायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर शोधायचंय, मग त्यासाठी आपल्याला एक खास पद्धत वापरावी लागेल. एक अशी पद्धत जी आपल्याला फक्त माहिती नाही तर खराखुरा अनुभव देईल. आणि ती पद्धत आहे क्षेत्रभेट. आता हे नाव ऐकून वाटेल की ही फक्त एक साधी भेट आहे, पण तसं नाहीये. ही माहिती मिळवण्याची आणि कुठलीही गोष्ट अगदी मुळापासून समजून घेण्याची एक पद्धतशीर प्रक्रिया आहे. बरं, मग ही क्षेत्रभेट इतकी खास का आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामुळे मिळतो प्रत्यक्ष अनुभव. म्हणजे बघा, पुस्तकातून वाचलेल्या गोष्टी आणि त्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहणं, अनुभवणं यात खूप फरक आहे. असं केल्याने त्या संकल्पना डोक्यात एकदम फिट बसतात. आणि हो, माणूस आणि निसर्ग यांच्यातलं नातंही अधिक स्पष्टपणे समजू लागतं. पण एक मिनिट, कोणतीही क्षेत्रभेट यशस्वी करायची असेल ना, तर त्यासाठी प्लॅनिंग म्हणजे पूर्वतयारी खूप महत्त्वाची असते. चला तर मग बघूया ही तयारी नेमकी करायची कशी. तयारीचे ना 4 सोपे टप्पे आहेत. 1. कुठे जायचंय आणि का हे पक्क ठरवा. 2. ज्या ज्या परवानग्या लागतील त्या आधीच घेऊन ठेवा. 3. सोबत काय न्यायचं याची एक चेकलिस्ट बनवा. आणि 4. सगळ्यात महत्त्वाचं, तिथे जाऊन काय प्रश्न विचारायचे आहेत याची एक प्रश्नावली तयार ठेवा. सोपं आहे ना? हेच बघा ना, योग्य नियोजनामुळे काय होतं, एक साधीशी वाटणारी भेट एका खऱ्याखुऱ्या माहितीपूर्ण अभ्यासात बदलते. अगदी या विद्यार्थ्यांसारखं जे आपल्या तयारीला शेवटचा हात देत आहेत. आता बघूया या तपासणी किटमध्ये काय काय असतं. एक तर आपली प्रश्नावली, नोंदी घेण्यासाठी एक वही, पेन, पेन्सिल आणि हो, महत्त्वाचे क्षण टिपण्यासाठी एक कॅमेरा. बघा, ही अगदी साधी साधनं आहेत, पण यांच्या मदतीने आपण जागेवरच कितीतरी अचूक आणि महत्त्वाची माहिती गोळा करू शकतो. चला, तयारी तर झाली, आता प्रत्यक्ष कामाला लागायला हवं, नाही का? आपण थेट निवडणूक कार्यालयातच जाऊया आणि बघूया की आपली ही तयार केलेली प्रश्नावली तिथे कशी कामी येते. आपला पहिलाच प्रश्न आहे तो निवडणूक प्रक्रियेच्या अगदी मुळाबद्दल, मतदार यादी. म्हणजे नवीन मतदारांची नोंदणी नक्की कोण करतं आणि ही यादी नेहमी अपडेटेड कशी ठेवली जाते? तर याचं उत्तर आहे, हे काम निवडणूक अधिकारी करतात. ते सतत मतदार यादी अपडेट करत असतात. कारण तर उघडच आहे, प्रत्येक निवडणूक अगदी योग्य आणि सुरळीतपणे पार पडली पाहिजे. आता येऊया आधुनिक मतदान पद्धतीच्या केंद्रस्थानी असलेल्या गोष्टीकडे, म्हणजे ईव्हीएम. या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनचा वापरण्याचे फायदे आणि तोटे नक्की काय आहेत? हीच ती इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन म्हणजे ईव्हीएम. खरं तर ह्या मशीनमुळे मतदानाची सगळी प्रक्रियाच बदलून गेलीये. खूप सोपी आणि वेगवान झालीये. पण प्रत्येक टेक्नॉलॉजीसारखे याचेही काही फायदे आहेत आणि काही तोटे सुद्धा. एका बाजूला बघितलं तर ईव्हीएममुळे मतमोजणी एकदम फास्ट आणि अचूक होते, पारदर्शकता वाढते. पण मग दुसरी बाजू ही आहे, या मशीन्स खरेदी करायला खूप महाग असतात आणि त्यात कधी तांत्रिक बिघाड झाला तर तो धोकाही असतोच. आज प्रश्न महत्त्वाचा आहे. समजा ऐन मतदानाच्या दिवशीच एखाद्या मशीनमध्ये काहीतरी गडबड झाली तर? मग अशा वेळी नक्की काय केलं जातं? यासाठी ना निवडणूक आयोगाचे एकदम कडक नियम आहेत. कोणतीही मशीन खराब झालीच तर ती लगेचच्या लगेच बदलली जाते. त्यामुळे मतदान प्रक्रियेत कुठलाही अडथळा येत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निवडणुकीची पारदर्शकता टिकून राहते. बरं, तर आता आपल्याकडे बरीच माहिती गोळा झाली आहे. आता येतो शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा. तो म्हणजे या सगळ्या माहितीला एका व्यवस्थित अहवालाच्या रूपात मांडणं. एक चांगला रिपोर्ट किंवा अहवाल बनवण्यासाठी एक विशिष्ट रचना असणं खूप गरजेचं आहे. का? कारण त्यामुळे आपण जे काही पाहिलं, जे काही शिकलो, ते अधिक चांगल्या आणि तर्कशुद्ध पद्धतीने मांडू शकतो. साधारणपणे आपल्या अहवालात हे 4 मुख्य भाग असायला हवेत. प्रस्तावना, जिथे आपण क्षेत्रभेटीचा उद्देश सांगतो. कामाचं स्वरूप, म्हणजे आपण तिथे नक्की काय पाहिलं आणि काय शिकलो. समस्या आणि उपाय, आणि शेवटी आभार प्रदर्शन. हे सोपे भाग लक्षात ठेवले की अहवाल बनवणं सोपं जातं. आणि हो, आपला अहवाल अधिक प्रभावी बनवायचा असेल तर नकाशे, तक्ते किंवा ग्राफ्स वापरणं खूप फायद्याचं ठरतं. यामुळे होतं काय की आपली माहिती अधिक आकर्षक दिसते आणि समोरच्याला समजायलाही सोपी जाते. म्हणजे थोडक्यात काय,
तर क्षेत्रभेटीमुळे आपल्याला फक्त माहिती मिळत नाही, तर भौगोलिक घटक आणि प्रक्रियांचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो. आणि खरंच आहे, अनुभवासारखा दुसरा गुरु नाही का? तर मग आता विचार करा, ही पद्धत वापरून आपल्या आजूबाजूच्या कोणत्या रंजक गोष्टींचा शोध घेता येईल? अशी कोणती गोष्ट आहे ज्याबद्दल आपल्याला अधिक जाणून घ्यायचंय? यावर नक्की विचार करायला हवा.